हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आज माझे फ्रेंड्स घरी येणार आहेत फॉर अ ब्रंच. तर मी त्यांच्या सगळ्यांसाठी बनवणार आहे झणझणीत आणि टेस्टी अशी कोल्हापुरी स्टाईल मिसळ. तर मी तुमच्यासोबत माझ्या स्टाईलने मी कशी ही मिसळ बनवते ती त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी अर्धा किलो मोड आलेली मटकी घेतली आहे आणि मी मेक शुअर करते की एका वेगळ्या पातेल्यामध्ये मी ही मटकी शिजवेल आणि शिजवताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे जेणेकरून त्याचा जो स्मेल असतो तो चालला जाईल. आणि हे जे पाणी आहे याच पाण्यामध्ये शेवटी मी फोडणी देणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आणि माझी पर्सनल फेवरेट म्हणजे जो आपला कांदा असतो तो मी जाळीवर थोडा भाजून घेते. त्यामुळे आपला जो रस्सा असतो तो असं वाटतं की आपण चुलीवर बनवला आहे. ओके. आणि अगदी तुम्ही थोडासा जरी त्याला स्मोकी फ्लेवर दिला तरी खूप खूप टेस्ट बदलते आणि सुंदर लागतं. त्यानंतर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि मध्ये मी 1 वाटी किसलेलं खोबरं घालून घेतलं आणि आपल्याला हे छान थोडं ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच खोबऱ्यामध्ये आता मी जो जाळीवरती कांदा भाजून घेतला होता, तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि या दोन्ही गोष्टी परत एकदा आपल्याला त्या तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या रश्श्याचा कलर एकदम काळा हवा असेल, जो घाटी पद्धतीचा असतो, तर तो तुम्ही पूर्ण ब्लॅकिश होईपर्यंत भाजून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला हलकी ब्राउनिश किंवा रेडिश टेस्ट हवी असेल आणि कलर हवा असेल, तर तुम्ही तो अगदी ब्राउन होईपर्यंत परतून घेतला तरी चालेल. पण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण आपण कांदा किंवा खोबरं जर रॉ घातलं, तर तो कोल्हापुरी स्टाईल किंवा सातारा स्टाईलचा रस्सा बनणार नाही. तर ही स्टेप तुम्ही नक्की करा. तर इथे माझं कांदा आणि खोबरं या दोन्ही गोष्टी छानपैकी मी भाजून घेतल्या आहेत आणि मी त्या थोड्याशा ब्राउनिशच ठेवल्या आहेत, कारण मी कांदा ऑलरेडी थोडासा जाळीवरती भाजून घेतला होता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धने. तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे धने ॲड करू शकता. तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही धने घ्या. त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारा लसूण, आलं, कोथिंबीर, हा भाजलेला कांदा आणि खोबरं घातलं. त्याच्यामध्ये छानपैकी तुम्ही थोडंसं पाणी घाला, म्हणजे तुमची जी पेस्ट असते ती एकदम बारीक आणि फाईन होईल आणि तोंडामध्ये येणार नाही, कारण हा रस्सा जितका पातळ आणि स्मूथ असेल खायला तितकी मजा येते. तर मग मी मस्त इकडे पेस्ट करून घेतली आहे. ते झाल्यानंतर मी एक मोठं पातेलं ठेवलं गॅसवरती. त्याच्यामध्ये छानपैकी तेल घालून घेतलं. आता इथे तेल घालताना थोडासुद्धा चिंगूसपणा करायचा नाही. कारण मिसळ म्हटली की कट पाहिजेच आणि कट असेल तरच ती झणझणीत लागते. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर एक दिवस डाएट साईडला ठेवायचं आणि छान तेल घालून घ्यायचं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जी फाईन पेस्ट बनवली होती ती घालून घेतली आहे आणि छानपैकी अगदी बारीक गॅसवर आपल्याला ही पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजायची आहे. जेव्हा या मसाल्याला तेल सुटेल तेव्हाच आपण असं समजणार की हा मसाला आपण छान प्रकारे भाजून घेतला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. 4 चमचे काळं तिखट जो कांदा लसूण मसाला असतो तो घालून घेतला. हा बऱ्यापैकी तिखट असतो. तर तुम्ही हा विकतही मिळतो तर हा नक्की घाला. याशिवाय तुम्हाला कोल्हापुरी स्टाईलची चव मिळणार नाही. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा मिसळ मसाला घालून घेतला. कारण मी कोणताही गरम मसाला किंवा खडे मसाले इथे यूज केले नाही आहेत. त्यासाठी मी हा विकतचा मिसळ मसाला याच्यामध्ये यूज केला आहे. आणि परत एकदा बारीक गॅसवर मी हा मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे. आता हे सगळं भाजून घेतल्यानंतर आपण ज्या पाण्यामध्ये मटकी शिजवली होती, ते पाणी मी ते साईडला काढून घेतलं होतं. तर तेच पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. सो तुम्ही मटकी जेव्हा शिजायला घालताल, तेव्हाच मेक शुअर करा की तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे. जर आपण वरून पाणी घातलं, अगदी गरमही घातलं, तरी त्याची चव थोडीशी हलते असं मला पर्सनली वाटतं. सो छान ज्या पाण्यामध्ये आपण मटकी शिजवली आहे, तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलं आहे. सो जो मटकीचा ओरिजिनल फ्लेवर असतो, तो इतका सुंदर येतो या रश्श्यामध्ये आणि मिसळ तर खातोय हे जे असं पाणी वाटतं. होतं ते ऑलरेडी गरम होतं मटकी शिजवलेलं. तर मी ते 7 ते 8 मिनिट छान एकदा उकळून दिलं आणि मस्त मिक्स झालं. त्यानंतर माझे फ्रेंड्स घरी आले होते. तर खास त्यांच्यासाठीच मी ही मिसळ बनवली होती. छानपैकी त्यानंतर मी ताटं वाढायला घेतली. फरसाण सगळ्यात महत्त्वाचं आहे. लिंबू, कांद्याशिवाय तर आपण मिसळ खाऊच शकत नाही. आणि स्वीटमध्ये आम्ही आणले होते गुलाबजाम. कारण आपण हॉटेलमध्ये जेव्हा मिसळ खातो, तेव्हा त्याच्यासोबत मोस्टली गुलाबजाम असतात, दही असतं. जर कोणाला तिखट लागलं, तर ते त्याला कॉम्प्लिमेंट करतात. आम्ही छान गुलाबजाम आणले होते.
आणि रस्सा वाढताना मी कट एकदम जास्त वाढला नाही, कारण कोणाला कमी तिखट लागतं, कोणाला जास्त तिखट लागतं, तर ते मी विचारून नंतर सर्व्ह केलं आणि अशी इतकी सुंदर छान पंगत बसली होती. आम्ही सगळ्यांनी मस्त गप्पा मारत आमचं ब्रंच एन्जॉय केलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच मला समाधान. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक फॉर वॉचिंग. बाय.